त्या 3 व्यक्ती म्हणजेच या सिनेमाचे निर्माते नेब्युला फिल्म्स त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करणार आहे. अनिल देवडे पाटील सर, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. गजानन जाधव सर, राम जाधव सर. सर खूप खूप शुभेच्छा. एक तर टीजर ऑलरेडी लॉन्च झालेला आहे, पण मला एक प्रश्न पण आहे की सिनेमा एकतर विषय आपल्यापर्यंत आधी पोहोचलाच असेल, तर या विषयाला धरून आपण निर्माते म्हणून या विषयाशी किंवा या सिनेमाच्या पाठीशी उभं राहावं. मुळात सोपा प्रश्न, पैसे इन्व्हेस्ट करावेत या सिनेमावर, असं तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे ती कुठली गोष्ट आहे की जी क्लिक झाली की हा, या सिनेमात आपण असलो पाहिजे, या सिनेमाचा भाग आपण असलो पाहिजे? ओके, सर्वात प्रथम सर्व पत्रकार मंडळींचे आणि मीडियाचे आभार. तुम्ही सर्व इथे आलात आणि आम्हाला कव्हर करत आहात, याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण की ह्यानंतर जी मेन इनिंग आहे ती तुम्ही लोक प्ले करणार आहोत. आम्ही आमची इनिंग प्ले करून झालेली आहे. आता सगळं तुमच्या लोकांच्या हातात असणार आहे याच्यानंतरचं पूर्ण जे काय आहे. सो कमिंग टू युअर क्वेश्चन, की ज्यावेळेस फर्स्ट टाइम आम्ही रमेश सरांना भेटलो, रमेश चौधरी जे आपले डिरेक्टर आहेत या मूवीचे, त्यांनी आम्हाला फक्त 1 लाइनर ऐकवलं. आम्ही पूर्ण मूवी सुद्धा ऐकला नाही, पूर्ण स्क्रिप्ट सुद्धा आम्ही ऐकली नाही. त्यावेळेसच ठरवलं की आपण ह्या मूवीचा पार्ट होऊया. आणि मराठी पिक्चरमध्ये जे काय आज म्हणजे आपण बऱ्याच वेळेस नाव ठेवले जातात मराठी इंडस्ट्रीला की आपल्याकडे कॉन्टेंट येत नाही, आपल्याकडे टेक्निकली साऊंड एवढे मूवीज येत नाहीत. तर म्हटलं आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो जेणेकरून आपण मराठी आहोत आणि मराठी मूवीला कोणत्या एका लेवलपर्यंत आपण नेऊ शकतो का, जे हिंदी किंवा आपण साऊथचे मूवी बघतो. आपण मल्याळमसाठी, आपण कॉन्टेंटसाठी आपण मल्याळमला खूप जास्त हाईप करतो की कॉन्टेंट खूप चांगलं असतं. साऊथचे दुसरे पिक्चर असतात त्याच्यामध्ये ऍक्शन खूप छान असतं किंवा त्यांचं टेक्निकली ते खूप जास्त साऊंड असतात. मग मराठी मूवी का होऊ शकत नाही त्या लेवलचा, याच्यावरती आम्ही थोडासा विचार केला. म्हटलं चला आपण एक प्रयत्न करायला हरकत नाही. नेबुला फिल्मचा हा पहिलाच मूवी आहे, पण तरी सुद्धा आम्ही जे आपल्या इंडस्ट्रीमधले चांगले फेसेस आहेत, जे चांगले कलाकार आहेत, बीजीएम असू देत किंवा म्युझिक डायरेक्टर असू दे, गायक असू देत, जे छान म्हणजे ज्यांची नावं खूप चांगल्या लेवलपर्यंत आहेत, त्या लोकांना घेऊन आपण एक प्रयत्न करतो आहोत की जेणेकरून एक वेगळा अनुभव मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना मिळेल. आणि आपणही कालांतराने काही दिवसांनी आपण असं म्हणू शकतो की मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आम्ही एक वेगळ्या लेवलचे मूवीज बनवत आहेत, जे की आपण पॅन इंडिया सुद्धा काही दिवसानंतर प्रदर्शित करू शकतो. हाच एक कन्सेप्ट घेऊन म्हणजे आय टेल यू, मी मॅडॉकचे मूवीचे मी थोडा फॅन आहे. त्याने मी बघतो की यांच्याकडे कॉन्टेंट चांगलं आहे, म्हणजे ते प्रयत्न खूप छान करतात. तर मराठीमध्ये एक मॅडॉक काय व्हायला नको, जेणेकरून आपण फ्युचरमध्ये एक सिरीज तयार करू या मूवीची, जेणेकरून सगळ्यांना एक चांगला अनुभव मिळेल. त्यामुळेच आम्ही रमेश सरांमध्ये तो कॉन्फिडन्स दिसला, त्यांचं ते डेडिकेशन दिसलं. म्हटलं इथे पैसे लावायला हरकत नाही, ROI मिळेल 100%, याची गॅरंटी असं वाटलं की आहे, म्हणून लावलं, बाकी काय नाही. थँक्यू व्हेरी मच. आणि जसं खूप खूप इंटरेस्टिंग तुम्ही तुमचे इंटेन्शन सांगितलेले आहेत. तुम्ही म्हणालात की पूर्ण विषय ऐकला नाही, मला 1 लाइनर. तुम्ही डॉक्टर आहात बाय प्रोफेशन, तर मला कसं तरी होतंय म्हटलं की बाकी पुढचं कळलं, असं काही झालं का? नाही, अँटिसिपेशन हा आमचा गुणधर्म आहे डॉक्टर लोकांचा, की पुढे काय होणार हे अगोदरच थोडंसं समजतं. देवाने थोडंसं ते एक एक्स्ट्रा स्किल दिलेलं असतं. त्याच्यामुळे डेडिकेशन फार महत्वाचं आहे कोणत्याही प्रोफेशनमध्ये. बिईंग अ डॉक्टर, मी एक हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या सर्जरीज आम्ही करत असतो, पण परफेक्शन, नॅचरलिटी फार महत्वाची आहे. इथेही जेवढा शक्य होईल तेवढा प्रयत्न ॲज अ प्रोड्युसर करायचा प्रयत्न करतो रमेश सरांना पण. कारण की रमेश सरांचंही म्हणजे त्यांचं जे इथलं डेडिकेशन आहे खूप जास्त आहे. त्यांनी या लेवलची मूवी म्हणजे केलेली नाही आतापर्यंत, की हा जो त्यांच्यासाठी नवीन विषय आहे. आमच्या साईडने बिईंग न्यू कमर्स, त्यांना जेवढी हेल्प असेल तेवढी डेफिनेटली करण्याचा प्रयत्न करतो. अँटिसिपेशन, येस, आम्ही खूप होपफुल आहोत आणि तुमचा सपोर्ट डेफिनेटली फार महत्वाचा असणार आहे याच्यानंतर. त्यामुळे डे अँड नाईट तुमचा सपोर्ट हवाच आहे, त्याच्याशिवाय आम्ही पुढे काहीच करू शकणार नाही. मराठी माणूस म्हणून, मराठी इंडस्ट्री म्हणून डेफिनेटली वी रिक्वायर यू. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि नक्कीच हा प्रेक्षकांचाही तेवढाच सपोर्ट 17 एप्रिलपासून मिळेलच. त्यानंतर मी वळते या सिनेमाचे आणखी एक निर्माते अनिल सर. आपल्याला जसं सरांनी सांगितलं की मी थरारपटांचा किंवा तशा फिल्म्सचा फॅन आहे, तसं आपल्याला काही एक आवड आहे का की या जॉनरचे सिनेमे मला आवडतात, असं काही? आवड नाही, परंतु आता सरांनी विषय आणला आणि आमच्या तालुक्यातला विषय असल्यामुळे, आमच्या जिल्ह्यातला असल्यामुळे आपण केला. पण हा खऱ्या गोष्टींवरती आधारित सिनेमा आहे. जी सत्य घटना जी घडली आमच्या तालुक्यामध्ये त्याच्यावरच आहे.
क्या बात आहे. तर मग तुम्हाला असं काही वाटलं की नाही आपला इथला हा विषय आहे आणि तो पोहोचावा? पोहोचावं यासाठी मी प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला तुमचा हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि आमचं म्हणजे प्रेक्षकांचं प्रेमही आपल्यापर्यंत पोहोचेल ह्याच शुभेच्छा देते. राम सर आपल्याकडे वळते. तुमच्यासाठी ती काय गोष्ट होती की ह्या सिनेमाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय? माझं दोडे पाटलांचं आणि डॉक्टरांचं आमचं ठरलं होतं की बाबा हा विषय चांगला आहे आणि आपल्याला पुढे जायचंय. आपण तीनही निर्माते आधीच एकत्र आला होतात या विषयावर. रमेश सरांमुळे आम्ही तिघे एकत्र आलो. आणि एकूण सिनेमा जेव्हा शूट झाला त्यावेळेसचा अनुभव कसा होता? म्हणजे असं मध्ये कधी वाटलं का की अरे बापरे आपण पावसामुळे खूप अडचणी आल्या त्या. हा. पाऊस सुरू झाल्यामुळे रस्ते बंद झाले. अरे बापरे. इव्हन कलाकारांनी पण भरपूर सपोर्ट केला. सगळ्या कलाकारांनी त्यांच्या डेट्स ऑलरेडी लॉक होत्या मध्ये त्यांनी पण सपोर्ट केल्यामुळे शूटिंग पूर्ण कम्प्लीट झाली आमची. क्या बात आहे. सो म्हणजे टू बी फ्रँक मला असं वाटायचं की डॉक्टरचं प्रोफेशनल सगळ्यात कठीण आहे. म्हणजे टू बी ऑनेस्ट मला असं वाटायचं की आम्ही दिवस रात्र मेहनत करतो, 24 तास पेशंटचा जीव वाचवतो वगैरे. खूप मला पहिले खूप अभिमान होता खूप की माझं प्रोफेशन सगळ्यात बेस्ट प्रोफेशन. पण ज्यावेळेस रमेश सरांचं काम बघितलं, कलाकारांचे 12-12 तास 18-18 तास ज्यावेळेस त्यांचे मी बघितले, झोप होत नाहीये, दुसऱ्या दिवशी परत शूट लागलेलं आहे, त्याच्यानंतर खरंच माझा रिस्पेक्ट जो आहे ना या प्रोफेशनसाठी खूप जास्त वाढलेला आहे. ज्यावेळेस आपण कमेंट करतो ना एखाद्या रीलवरती किंवा एखाद्या मूवीवरती की अरे हे काय बनवलंय, त्यावेळेस आता असं वाटायला लागलंय की त्याच्या मागचा जो खरंच त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला आपण दाद दिली पाहिजेत. एवढं सोपं नाहीये हे जी सगळी इंडस्ट्री आहे ना एवढी सोपी नाहीये. म्हणजे मला असं वाटायचं की मीच 8-8 तास एका सर्जरीच्या मागे काम करतोय तर मी खूप ग्रेट आहे. नाहीये तसं. जगामध्ये खूप लोक आहेत की जे दिवस रात्र प्रयत्न करतात, काहीतरी एक चांगली कलाकृती किंवा चांगलं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतात. कुठलाही मूवी ज्यावेळेस कधी रिलीज होतो त्यावेळेस खरंच त्याच्या मागची मेहनत खूप असते. आपण एका मिनिटात चांगला की वाईट ठरवून बाहेर पडतो, तेवढं सोपं नाहीये हे मला असं सांगावं वाटतं सगळ्यांना. तुम्ही अतिशय कळकळीने ती तुमची भावना व्यक्त केलेली आहे. त्यासाठी आता तुम्ही देखील या फील्डचा भागच आहात, त्यामुळे तुमच्याही झोपा कमी होतील होपफुली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रमेश साहेबराव चौधरी यांचं. तुमच्या तालुक्यातला तिकडचा विषय आहे त्यामुळे ही सुरुवात ती गोष्ट तुम्ही पाहिली किंवा ती कथा तुम्हाला मुळात तो उगम कसा झाला की नाही हे पोहोचलं पाहिजे सगळ्यांपर्यंत आणि हा सिनेमाचा प्रवास? ओके, सिनेमाचा प्रवास खूप मोठा आहे. साधारण 3 वर्ष गेले तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आता तुमच्यासमोर प्रेझेंट होण्यासाठी साधारण 3 वर्षाचा कालखंड गेला. 2023 जानेवारीच्या आसपास मी आमच्या गावी म्हणजे शनिशिंगणापूर त्या ठिकाणी गेलेला असताना त्या ठिकाणी चांदा या गावामध्ये ही गोष्ट मला सापडली, हत्याकांड प्रकरण. त्यातला तो बाज घेऊन त्यातले ती मूळ गोष्ट घेऊन त्याला डेव्हलप करत करत आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. सिनेमाची जशी एक गोष्ट असते तसं त्या गोष्टीची पण एक गोष्ट असते. त्याची गोष्ट अशी आहे की ह्या लेखनाला सुरुवात केल्यानंतर फायनल जो क्लायमॅक्स आम्हाला डेव्हलप करायचा होता त्यासाठी या सिनेमाचे स्क्रीन प्ले रायटर रोहित शुक्रे, ते मी आणि आमचे DOP सिद्धेश मोरे आम्ही गोव्यामध्ये गेलो होतो. त्यावेळेस पितृपक्ष चालू होतं. तर पितृपक्षामध्ये काम नसतं प्रत्येकाकडे, तसं आम्ही त्यावेळेस रिकाम होतो. 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबरची गोष्ट. तर पूर्ण पितृपक्षामध्ये आमची गोष्ट लिहून झाली. जी मूळ पितृपक्ष अमावस्या असते त्या दिवशीचा क्लायमॅक्स लिहून झाला 2023. 2024ला गाणे रेकॉर्ड झाले त्यावेळेस पण तेच होतं आणि 2024 ऑक्टोबर-नोव्हेंबरला आम्ही शूट केलं. तर शूटिंगचे 20 दिवस हे आमचे पितृपक्ष अमावस्यामधले होते आणि जो सिनेमातला क्लायमॅक्स शूट झाला त्या दिवशी पण पितृपक्ष अमावस्या होती आणि आमचा सिनेमा रिलीज होतोय 17 एप्रिलला, त्या दिवशी पण अमावस्या आहे. थोडक्यात सालबर्डी या सिनेमासाठी किंवा माझ्यासाठी अमावस्या ही लकी आहे किंवा ह्या सिनेमाची ती एक गोष्ट आहे, ती पॉवर आहे, ती त्या काळखंडामध्ये आम्हाला खूप शुभ आणि लाभदायक आहे आणि ती घडवती, सगळ्या गोष्टी घडवती. तर साधारण हा 3 वर्षाचा प्रवास आहे. त्यामध्ये अनेक चढ उतार आहे. शूटिंगच्या दरम्यान 20च्या दिवस वातावरण क्लायमेट चेंज असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर पावसाचं वातावरण चालू झालं होतं दिवाळीच्या पिरियडमध्ये आणि त्या पावसात आमच्या निर्मात्यांनी सांगितलं की जे होईल ते होईल, नुकसान झालं तरी चालेल, बिंदास तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे एवढं पाठबळ पहिले निर्माते, जे होईल ते देखा जाएगा, तुम कंटिन्यू करो. कलाकार टीम, तंत्रज्ञ टीम सगळ्यांनी सपोर्ट देऊन आम्ही पावसामध्ये याचं शूटिंग कम्प्लीट केलं.
म्हणजे छत्री आणि टेंट लावून आम्ही इथं सगळं शूटिंग कम्प्लीट केलेलं आहे. तर अशा टेक्निकल टीमचा सपोर्ट, कलाकारांचा सपोर्ट, निर्मात्यांच्या सपोर्टमुळे आम्ही पावसात या सिनेमाचं शूटिंग कम्प्लीट केलं. पण मगाशी जसं मी म्हणाले की या सिनेमाचा टीजर सगळ्यांपर्यंत पोहोचलाय, पार पाडत आहे. सो त्या व्यक्तीची आज आपण भेटणार आहोत, त्या व्यक्तीची ओळख आज सगळ्यांना होणार आहे. सो आपण सगळे रेडी आहोत त्या व्यक्तीला भेटण्यासाठी. तर इथे असंच आपण इन्व्हाइट करून नाही तर थोडीशी धमाकेदार ती एंट्री होणार आहे. त्यासाठी या ग्रँड एंट्रीसाठी मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की ह्या सगळे लाईट्स थोडा वेळ ऑफ करूयात. सालबर्डी या सिनेमातला तो खास चेहरा आणि आपल्या मराठी प्रेक्षकांचा खरं तर लाडका चेहरा आहे. पण आपल्याला पाहिल्यानंतर तिच्याशी बोलल्यानंतर, तिला भेटल्यानंतरच फ्लॅश कशाला लावलं हे? गेल्या काही महिन्यांपासून आपल्या गावात ज्या काही घटना घडत आहेत त्या खूप भयानक आहेत. सगळ्या जखमांचा पॅटर्न बघता अंधश्रद्धेचा अंग दिसतोय लोखंडे. लाईट्स ऑफ प्लीज. तुषार नागरगोजे. मी जसं सर थोडंसं समोर इकडे आपण, मी जसं म्हणाले की भूमिका छोटी असू दे मोठी असू दे खूप महत्त्वाची असते, कारण सिनेमासाठी ती खूप मॅटर करते, त्यातूनच सिनेमा घडत असतो. त्यानंतर राजेंद्र सातार्डेकर यांना देखील स्टेजवर येण्याची विनंती करते. अभय गीते. अनिल नगरकरजी, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. चित्तरंजन गिरी. आणि आपल्याला जे आपण ज्यांना नेहमी पाहिलंय, ज्यांना पाहत आलोय, त्यांचं काम आपल्याला कायम आवडतं, असे एक आणखी खास 2 कलाकार आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहेत, जे आज इथे उपस्थित देखील आहेत. मी इन्व्हाइट करते कमलाकर सातपुते सर यांना. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि कायमच वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्याला हसवणारे, आपल्याला रडवणारे अंशुमन विचारेजी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. अंशुमन सर, कमलाकर सर, सगळ्यांना मी थोडंसं पुढे येण्याची विनंती करते. आम्ही आता टीजर पाहिलंय आणि मला खूप आवडेल हे जाणून घ्यायला की तुमचं इंटेन्शन नेमकं काय होतं या सिनेमाशी असोसिएट होताना, की ती कुठली गोष्ट क्लिक झाली की ही भूमिका आपल्याला करायची आहे. पहिलं इंटेन्शन काम करणं होतं, म्हणजे आर्टिस्ट म्हणून. पण खरंच खूप वेगळी फिल्म आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे सत्य घटनेवर आधारित आहे. आणि सगळ्यांनीच निर्मात्यांचं कौतुक केलं, पण खरंच कौतुकाचं पात्र आहे ते, कारण इतकं अप्रतिम आहे ते. कारण खूप टेक्निकल प्रॉब्लेम झाले, निसर्गाने परत आम्हाला असं अडवलं, पण ते अडले नाही, ते पुढेच गेले. त्यामुळे त्यांच्याकडे खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
आणि संपूर्ण टेक्निकल टीम जसं फक्त 3-4 तासच झोपवत, आम्ही मध्ये मध्ये झोपायचो पण ते झोपत नव्हते. टेक्निकल टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि प्रत्येक वेळ म्हणतोच की आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो, तसंच या भूमिकेत मी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. तो कसा झाला तो प्रेक्षक सांगतीलच मला, पण एक वेगळी भूमिका मला हवी होती आणि असं मी रमेश चौधरी यांना नेहमी सांगायचो. पण त्यांनी एक कदाचित माझं सतत फू बाय फू, हास्य यात्रा किंवा असे कार्यक्रम चेहरा एक हसरा चेहरा डोळ्यासमोर ठेवल्यामुळे मला घेत नव्हते. मग एक दिवशी म्हटलं मला घेतलं नाही तर मी तुम्हाला पिक्चर करून देणार नाही. घाबरते बिचारा, मग घेतलं असेल कदाचित, असं नाही. पण त्यांनी खरोखर एक वेगळी भूमिका मला देऊ केली आणि त्याबद्दल त्यांचे आभार. आणि एक वेगळी फिल्म आत्ता येते आणि नावाप्रमाणेच तुम्हाला त्याचं वेगळं पण जाणवत आहे. पण मी, कमलाकर, ओमकार सगळेच दिग्गज कलावंत इथे आहेत, पण फार वेगळ्या पद्धतीचा एक सिनेमा झालाय ज्यात कुठल्याही बाजूने कुठेच कमी पडलेले नाहीत, ना तांत्रिकदृष्ट्या, निर्मितीच्या दृष्टीने आणि कलाकारांच्या दृष्टीने. आणि मला वाटतं हीच या फिल्मची जमेची बाजू आहे. आणि बाकी सगळ्यांनी उत्तम प्रयत्न केलेत. आता त्या प्रयत्नाने यश देणं आता प्रेक्षकांच्या आणि तुम्ही सगळ्या माध्यमांच्या हातात आहे. ते आता लवकर 17 एप्रिलला कळेल. आणखी एक गोष्ट विचारायची ती म्हणजे आता अडचणी आपण सांगितल्या, या सगळ्यातून आपण उभे राहिलोच, पण या सिनेमाच्या शूटच्या प्रवासात किंवा त्या प्रोसेसमध्ये काही घटना अशा घडल्या का ज्या कायम लक्षात राहतील, किंवा काही असं असतं ना की अरे ही गोष्ट कायम लक्षात राहणारी आहे? आता अशा बऱ्याच आहेत, पण त्यातला म्हणजे पावसाचा, आम्ही शूट करताना जोरात पाऊस आला आणि अक्षरशः सेट बीट सगळा भिजला आणि आम्ही सगळेच विचार करतो पुढे कसं करायचं. पण त्या भिजलेल्या सेटवर सुद्धा कसं कॉपअप करून कसं शूट करता येईल हे कसं दिग्दर्शक आणि आमच्या सगळी टेक्निकल टीमने केली. पण त्याने हॅट्स ऑफ केलं मी. पण एका लेवलनंतर आमचं ठरलं की आपण थांबूया थोडा दिवस, कारण असं होणार नाही शूट. पण शेवटी थांबलं तर शेवटी पैसे चालूच असतात, तो मीटर चालू असतो. पण आमचे मीटरचे जे निर्माते होते त्याने सांगितलं आपला मीटर चालू राहते, पण हे चांगलंच झालं पाहिजे. आम्ही गॅप घेऊन परत आम्ही आलो आणि परत त्याच पद्धतीने शूट केलं. सो ही फार मोठी घटना आहे, कारण शेवटी आपण कितीही म्हटलं तरी पैशाचा आपण सोंग आणता येत नाही. आणि त्याचा जर पाठबळ असेल आणि सगळेच जण हुरूरीने काम करत असतील तर मग सगळं छान होतं. तर मला असं वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. मला वाटतं सगळ्यांच्या खूप मनापासूनच्या भावना या सिनेमाशी जोडल्या गेलेल्या आहेत. पैसा आहेच, पण सगळ्यांच्या खूप शुभेच्छा आहे. आणि याच कारणाने मला वाटतं सिनेमा 17 एप्रिल पासून सगळ्यांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचेल ही खात्री वाटतेय. सर, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. या सिनेमानंतर तुम्ही जसं म्हणताय ही एक वेगळी भूमिका आहे, आम्हाला आणखी वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्हाला पाहायला खूप आवडेल. थँक्यू. कमलाकर सर, आपल्याकडे वळते. जसं की आता सरांनी त्यांचा एक अनुभव सांगितला, तर ऑफकोर्स मला मुख्य जाणून घ्यायचंय की तुम्हाला सिनेमाशी असोसिएट व्हावं असं कसं वाटलं? सरांनी धमकी देऊन ते असोसिएट झाले असं म्हणाले, तुमचं काय सीन? ऍक्च्युली रमेश आमचा खूप जुना मित्र आहे. त्याने 3-4 सिनेमे आधी केले होते, त्यात आम्हाला घेतलं नाही का ते माहिती नव्हतं. ते म्हणून मागे जाऊन बसलेत वाटतं कलाकारांवर आल्यानंतर. हा, त्याच्यामुळे आम्ही त्याला जाब विचारण्यासाठी फोन केला होता आणि त्याने आमचं कास्टिंगच केलं, त्याच्यामुळे काही बोलतच येईना. पण खूप वेगळा अनुभव होता. एकतर मी, अंशू आणि ओमकार आम्ही तिघांनी एकत्र काम केलं होतं. पण गिरी सर यांचं विशेष कौतुक. तुम्ही खूप वेगळ्या रूपात गिरी सरांना बघणार आहात आणि हा खूप मोठा माणूस आहे, कारण यांच्याबरोबर काम करणं हे आमच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. एकदा जोरदार टाळ्या गिरी सरांचा. त्याचबरोबर शशांक दादा, त्याच्याबरोबर पण काम करता आलं नव्हतं. या सिनेमाच्या निमित्ताने त्याच्याबरोबर काम करता आलं. अनिल असेल किंवा इतर सगळंच कास्टिंग, ओमकार असेल, भारत आहे किंवा सगळ्यांबरोबरच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप वेगळ्या प्रकारची फिल्म आहे. म्हणजे आतापर्यंत जसं आमचे प्रोड्युसर म्हणाले की मॅडॉकच्या जशा फिल्म्स असतात, तर त्या जॉनरची फिल्म आय थिंक मराठीत तशा पद्धतीने आली नव्हती. तर त्यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारची फिल्म आणली आहे. तर लोकांनी ती जास्तीत जास्त बघावी अशी अपेक्षा आहे. मी थोडं वेगळं काम करण्याचा प्रयत्न केलाय. तर आतापर्यंत खूप विनोदी होतं, तसं काही नाही आहे याच्यात. आणि सगळेच तुम्हाला या सिनेमात सरप्राईज करतील असं मला वाटतं. म्हणजे ओंकार असेल किंवा जसं मी गिरी सरांबद्दल म्हणालो किंवा अंशुमन आहे. अंशुमनने पण माझ्या मते आय थिंक असं काम याआधी केलेलं नसावं. हो ना रे? हो. तर ते काम तुम्हाला बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं कौतुक म्हणजे रमेश चौधरी सरांचं. आमचा मित्र जरी असला तरी तो सेटवर ज्या पद्धतीने, कारण एवढ्या लोकांना हँडल करणं जरा कठीण काम होतं, त्यात आमच्यासारखे लोकही होते, तर त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. त्यांचे खूप खूप आभार. कारण ते सगळ्यांची मोठ त्याने जी बांधली आहे ते खरंच सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचे आमचे प्रोड्युसर, कारण आम्ही आय थिंक 20
25 दिवस शूटिंग केलं असेल, ते प्रत्येक दिवशी सेटवर असायचे. आम्हाला काय हवंय काय नको आहे. तर ही अशी काळजी करणारे जर निर्माते असतील तर काम करायला पण खूप मजा येते. आणि ते सगळं आय थिंक रिफ्लेक्ट झालंय फिल्ममध्ये. तर सगळ्यांनी ही फिल्म जरूर बघावी या निमित्ताने एवढंच आवाहन करू इच्छितो. आणि आपल्याला असं वाटतंय, जसं म्हणालात की मॅड ऑफ फिल्म सारखं तशा पद्धतीने आपण काहीतरी करतोय, तर याचे सेकंड किंवा सिक्वल यायला हवा, भाग 2 यायला हवा असं नाही, काही? यायलाच हवा आणि त्यात रमेशने आम्हाला घ्यायलाच हवा. नाही, यायलाच पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की कुठच्याही जॉनरचे किंवा कुठचेही सिनेमे असतील मराठी, हे सगळे चालले पाहिजेत आणि त्या सगळ्या चालणाऱ्या सिनेमांमध्ये आम्ही असावेत. नक्की. ही माझी तिसरी फिल्म आहे. थँक्यू रमेशजी, थँक्यू प्रोड्युसर्स, थँक्यू व्हेरी मच. आभार, धन्यवाद. 17 तारखेला बघा. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं सरांच्या कामातूनच आपल्याला ती गोष्ट कळणार आहे. आणि खरंच खूप खूप शुभेच्छा. अनिल सर, आपली भूमिका यात काय आहे आणि या सिनेमाशी आपण कसे जोडले गेलात? चांगली आहे माझी भूमिका आणि मला या टीम बरोबर काम करताना मजा आली. मला रमेश बरोबर काम करायचं होतं. चांगला डेडिकेटेडली काम करतो रमेश आणि त्याची संपूर्ण टीम. मजा आली काम करताना. चांगले प्रोड्युसर्स भेटले. फिल्म चांगली झाली. सगळ्यांनी 17 तारखेला नक्की पहा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी आपल्या पुढील कलाकारांकडे वळतेच आहे, पण तत्पूर्वी ज्या कलाकाराची आज आपल्याला भेट घ्यायची होती, जो चेहरा आपण आज रिव्हील केला, त्या व्यक्तीला म्हणजेच या सिनेमातील मनोरमा यांना मी इथे येण्याची विनंती करते. आला पाहिजे. राजेंद्र सातर्डकरशी तुमच्याकडे मला यायचंय की आपल्यासाठी हा अनुभव कसा होता? माझ्या या कारकिर्दीमध्ये खूप मोठा स्पॅन गेला आणि त्याच्यानंतर मला हा थोडा म्हणजे जवळजवळ तब्बल 30-40 वर्षानंतर मला पुन्हा हा करायला मोका मिळाला. ह्या अगोदर मी हिंदी सिरियल्स वगैरे केल्या, पण मराठीमध्ये मला पहिल्यांदा मोका मिळाला. ते म्हणजे राम जाधव सरांमुळे. माझ्या त्यांची खूप खास ओळख आणि ह्याच्यामध्ये तो एक चान्स निर्माण झाला आणि त्यांची आणि रमेश जाधव यांची, रमेश चौधरींची होती मैत्री होती. त्याच्यामध्ये माझं इंट्रोडक्शन झालं आणि कळत माझं एक फ्रेंच कट असल्यामुळे त्याच्या डोक्यात तो एक कॅरेक्टर बसलं होतं आणि ते कॅरेक्टर त्यांनी मला सोपवलं. आणि खूप मजा आली त्यांच्यासोबत काम करताना. त्यांनी सुद्धा आणि त्यात करून प्रोड्युसरसुद्धा, आपले प्रोड्युसर राम जाधव, परत गजानन जाधव आणि अनिल दिवाड हे एकत्र मित्र आणि मी त्यांचा मित्र. तर त्यामुळे ते इतकं आमचं कोऑर्डिनेशन प्रॉपर झालं आणि छान झालं. आणि जेव्हा आम्ही शूट केलं आणि त्यावर त्या सगळ्यांनी त्या कौतुकास्पद केल्या ह्या टीमचं, स्पेशली रमेश सरांचा. आणि आम्ही आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगेन, काय म्हणता येईल, 17 एप्रिल पासून हा सिनेमा आपल्यासाठी खूप शुभ ठरो. यानंतर मी वळते रामदासजी यांच्याकडे. सर, आपण देखील या सिनेमात एक भूमिका केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी यापूर्वी नाटकाच्या रंगमंचावर खूप काम केलं. बालपणापासून कलेची आवड होती, परंतु रमेश सरांच्या माध्यमातून आणि आमचे देवडे पाटलांच्या, राम सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पडद्यावर काम करण्याचे जे काही स्वप्न थोडंसं बाळगलं होतं ते पूर्ण झालं आणि ती अशा दिग्गज कलाकारांच्या सोबत काम करायची संधी मिळाली आणि विषय पण चांगला मिळाला. आणि अंकलसारखे सहकारी त्या ठिकाणी त्यांनी पण मला मार्गदर्शन केलं आणि अतिशय चांगला आनंद मिळाला होता. पण प्रेक्षकांना अपेक्षा त्यांनी भरभरून प्रेम या ठिकाणी आपल्याला द्यावं ही इच्छा. थँक्यू सो मच. तुषारजी, तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा? खूप छान अनुभव आला. मी रमेश सरांचे खूप खूप आभार व्यक्त करेन की त्यांच्यामुळे या सिनेमाचा मी भाग झालो आणि खूप दिग्गज कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. खूप छान अनुभव आला. पूजा मॅडम असतील, आमचे अनिल नगरकर सर, अंशुमन सर, सगळ्याच कलाकारांनी खूप चांगला सपोर्ट केला. सगळ्यांसोबत चांगला अनुभव आला मला. माझी सर्जा फिल्म नंतर ही दुसरी फिल्म आहे आणि वेगळं काहीतरी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. खूप मेहनतीने आणि खूप कष्टाने सर्वच टीमने खूप चांगला काहीतरी गोष्ट बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. सर्वांनाच आवडेल आणि 17 एप्रिलला सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन सिनेमा बघायचा आहे. सो सर्वांनाच आवडेल सिनेमा. थँक्यू. थँक्यू सो मच तुषारजी आणि खूप खूप शुभेच्छा. सगळ्याच कलाकारांशी आपण गप्पा मारतोय, पण आज जी व्यक्ती
जो कलाकार आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेला. तर म्हणजेच इतके दिवस आम्ही टीजरमध्ये पाठमोरं ज्या व्यक्तीला पाहिले ती व्यक्ती आज इंट्रोड्यूस झालेली आहे, ती म्हणजेच PI मनोरमा. आणि पूजा सावंत त्या भूमिकेतून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पूजा, खूप कमाल एंट्री झाली आता आणि छान परफॉर्मन्सच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना माध्यमांना प्रेक्षकांपर्यंत आता हा चेहरा पोहोचणार आहे. एकतर आधीच खूप खूप शुभेच्छा, कारण एका इंटरेस्टिंग भूमिकेत तू प्रेक्षकांसमोर येणार आहे. पण ही भूमिका तुला काय देऊन गेली हे आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. सगळे एकत्र मिळून आमच्या सिनेमाच्या या ग्रँड लॉन्चला तुम्ही आलात. मला वाटतं कलाकाराच्या नशिबात वाट बघणं हे विधिलिखितच लिहिलेलं असतं. ज्या दिवशी व्यक्ती ठरवते की मी कलाकार होणार, त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नशिबात मनाला मिळेल तशी भूमिका येणं हे खूप वाट बघण्याचं काम आहे. आणि त्यात पण खरी गंमत आहे, कारण डिफेन्स युनिफॉर्मबद्दल मला अगदी लहानपणापासून फारच अट्रॅक्शन होतं. मग ते नेव्हीचा युनिफॉर्म असो, आर्मी असो किंवा पोलीस असो किंवा कुठलाही जे डिफेन्समध्ये आहेत. आणि ह्यासाठी मी अनेक वर्ष वाट पाहिली. हो, मी मान्य करते, पेशंटली वाट पाहिली. आणि आपण म्हणतो ना की आपण जितकी वाट बघतो तितकं योग्य असं आपल्या पदरात येऊन पडतं. आणि आय थिंक सालबर्डीमधली ही जी माझी भूमिका आहे, PI मनोरमा प्रधान, हे इतक्या वर्षात पाहिले मी ज्या पद्धतीने वाट पाहिली त्याचं फळ मला या सिनेमातून मिळालं असं मी म्हणेन. आज डेफिनेटली खूप टेन्शनमध्ये होते मी, कारण ही नेहमीची व्यक्तिरेखा नाही आहे की एक व्यक्तिरेखा आली, आपण ती निभावली आणि तो सिनेमा आज रिलीज झाला. तो युनिफॉर्म मला परिधान करायचा होता आणि तो युनिफॉर्म परिधान केल्यानंतरचं जे फिलिंग आहे ते किती वेगळं आहे हे मला कदाचित आज शब्दात मांडता येणार नाही. त्यामुळे ही जी 2 मिनिटांची आमची जी एंट्री होती त्यासाठी सगळ्यांनीच, आमचे जे डान्सर्स होते, कोरिओग्राफर आहेत, खूप मेहनत घेतली. फर्स्ट टाइम मी रंगमंचावर होते आणि मी डान्स करत नव्हते आणि त्यात मी युनिफॉर्ममध्ये होते. सो सकाळपासून खूपच टेन्शनमध्ये होते. बट आय होप सगळं छान झालंय. थँक्स टू आमचे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी, त्यांनी ही धुरा मला सांभाळायला दिली मनोरमा प्रधानची. आणि काय बोलू, मी सर्व दिग्गजांसोबत मी काम केलं या सिनेमामध्ये. अंशुमन दादा आहे, कमलाकर सर आहेत, चित्तरंजन गिरी सर आहेत, त्यांच्यासोबत अनेक सीन आहेत. सो ह्या एका सिनेमाने मला इतकं काही दिलंय की कदाचित काउंट करायला मी मिस करेन भरपूर साऱ्या गोष्टी. पण मला ही भूमिका निभावताना फारच मजा आली. विषय असा आहे सिनेमाचा की आम्ही खूप काही सांगू शकत नाही की आम्ही हे केलं ते केलं. आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो लवकरच ट्रेलर येईल आणि तुम्हाला गमती कळतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही शेअर करू की आम्ही किती मजा केली सेटवर. बट इट वॉज फन, मजा आली. क्या बात है. तर कलाकाराची भूक थोडी 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 करत भागत जाते. आपल्याला हवे ती स्वप्न, आपल्याला हव्या त्या भूमिका मिळतात तेव्हा. तर मला वाटतं तुझ्या मनात तुझं स्वप्न एका अर्थी या भूमिकेतून जर पूर्ण झालं असेल तर त्यासाठी खरंच खूप खूप अभिनंदन. आणि ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आम्हाला त्यातून थोडंसं काहीतरी कळेलच, आमची उत्सुकता आणखी वाढेलच. पण 17 एप्रिल पासून तुला खूप खूप शुभेच्छा की तुला भरभरून प्रतिसाद मिळू दे या भूमिकेसाठी देखील आणि सिनेमासाठी देखील. थँक्यू सो मच. आणि सगळ्या कलाकारांना एक विनंती करते की त्यांनी फोटोसाठी फक्त थोडं सेंटर माईक थोडेसे जवळ सेंटर.